How are you? And how's your quarantine going? I hope you all having fun and safety in your family. Welcome in online session. Today our schools are closed, but our education is going on. And education, respected education officers and all my colleagues all have taken a good participation in online e-learning process. And I am very proud of you. Proud of I am very small part of this education system. With that, because of in this corona situation, coronavirus bad situation, we are stay at home, but our education is going on. विद्यार्थी मित्रांनो, आज शाळा बंद आहेत, पण तरी सुद्धा आपलं शिक्षण चालू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करते. आणि या सिस्टमचा एक छोटासा भाग आहे, त्याबद्दल आमच्या सर्व वरिष्ठांना मी धन्यवाद देते. Okay, let's begin our today's session. I am Mrs. Prachi Joshi, Kalbadevi Sunavatti Municipal Secondary School, Marathi Medium. Today's your English teacher. And today we are going to learn Unit 1.1, Walk a Little Slower poem. I want to show here. चित्रात बघू शकताय तुम्ही, वडील आहेत, एक छोटासा मुलगा त्यांचा हात पकडून चालतोय. त्या चित्रावरून काय दिसतंय आपल्याला? प्रामुख्याने the child want to make sure that it has given it right guidance. मुलाला आपल्या वडिलांवर इतका भरोसा असतो की आपले वडील जशा पद्धतीने मार्गक्रमण करतील, जशा पद्धतीने चालतील, त्या पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या मुलाला चालावंसं वाटतंय. हा मुलगा वडिलांचं बोट धरतोय. बाळांनो, या बोट धरण्यामागे एक अर्थ आहे की तो किती निश्चिंत आहे. त्याला माहिती आहे की आज मी वडिलांचा बोट पकडला आहे म्हणजे बस, ही इज बिकम फिअरलेस. त्याला कसल्याच प्रकारची भीती वाटत नाहीये. बिकॉज वी नो दॅट parents are our good guider. Parents are our first role model. आधी कुठलंही लहान मूल शाळेत येण्यापूर्वी आधी आपल्या पालकांचं म्हणजे आई वडिलांचं अनुकरण करत असतात. सो ऍट फर्स्ट फादर इज अवर फर्स्ट रोल मॉडेल. आणि वडील हे आपलं पहिलं रोल मॉडेल असतं. अतिशय सुंदर कविता ही, वॉक अ लिटिल स्लोअर. Walk a little slower. This poem is written by author unknown. Author unknown means this poem is written by author unknown, means someone is written by this poem, but I don't know his name. कविता लिहिली आहे, पण this is a unknown person. एक मिनिट सर.
वॉक अ लिटिल स्लोअर. या कवितेमध्ये थोडीशी मी तुम्हाला बाळांनो आधी थोडी मराठीतून आयडिया देते आणि मग नंतर आपण या कवितेला सुरुवात करणार आहोत. वॉक अ लिटिल स्लोअर इन दिस पोएम. A small child wants to make that sure that it has given its right guidance from his father. So this small child requested to his father, walk a little slower. कवितेतला मुलगा आपल्या वडिलांना हळू चालण्याची विनंती करतो. कारण का? He want to be following in their footsteps. कारण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्याला चालायचं आहे. वडिलांप्रमाणे मुलाला जीवनामध्ये यश मिळवायचं आहे. ज्याप्रमाणे वडील जीवनामध्ये ज्या वेगाने चालले आहेत त्याच वेगाने मुलाला जायचं आहे. आणि म्हणूनच मुलगा वडिलांना सावकाश चालण्याची विनंती करतो. कधी कधी काय होतं बघा, आपल्या घरातही असं होतं की मुलगा लहान असतो आणि मग काही काही वेळेला वडिलांच्या विविध परिस्थितीतलं वागणं त्याच्या लक्षात येत नाही. मग तो कन्फ्युज होतो. परत त्याला असं वाटायला लागतं की आपल्या वडिलांकडनं आपल्याला काही शिकायचं असेल तर आपण त्यांना समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या बरोबर चाललं पाहिजे. And that's why the little child requested to his father, walk a little slower. म्हणजे म्हणून या कवितेतला मुलगा सुद्धा आपल्या वडिलांना हळू चालण्याची विनंती करतो. Because his father is the right guidance of his child. आणि मग का? तर कवितेमध्ये कुठे असं म्हटलेलं आहे की जेव्हा मुलगा मोठा होईल त्यावेळेला त्या मुलाला आपल्या वडिलांप्रमाणे कार्य करायला आवडेल, आपल्या वडिलांप्रमाणे आपल्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करायला आवडेल. आणि मग त्यासाठी तो वडिलांचे जगणे समजून घेण्यासाठी वडिलांना सावकाश चालण्याची विनंती करतो. जसं काही ठराविक गोष्टी बाळांनो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात. आज आपण लहान आहोत, उद्या मोठे झाल्यानंतर वडिलांची जागा आपण घेतो आणि आपली पुढचं जनरेशन हे आपल्यापेक्षा लहान असतं. अशाच प्रकारे हे संक्रमण पुढे पुढे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत असतं. आणि हे चालत असताना father's role is very important to make our child as a perfect man. वडिलांचा आपल्या मुलाला पूर्णपणे परफेक्ट बनवण्यामध्ये सगळ्यात मोठा रोल असतो. आणि हीच गोष्ट या कवितेमध्ये कवीने आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर कविता आहे. फर्स्ट आय रीड दिस पोएम. Try to understand, listen carefully. Walk a little slower, daddy. Walk a little slower, daddy, said a little child so small. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am falling in your footsteps. I am falling in your footsteps. I don't want to fall. I don't want to.
Sometimes your steps are very fast. Listen. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, or you are leading me. Walk a little slower, Daddy, or you are leading me. Someday, someday when I am all grown up, someday when I am all grown up, you are what I want to be. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child. Then I will have a little child who will want to follow me. Who will want to follow me. And I would want to be just right. I would want to be lead just right and know that I was true. And know that I was true. So walk a little slower, Daddy, or I must follow you. Walk a little slower, Daddy. I must follow you. एक minute. Just a minute, sir. एक minute. So his daddy to walk a little slower. In this line, the small child said his daddy to walk a little slower. I am following in your footsteps. I am following in your footsteps and I don't want to fall. This line implies that the child wants to make sure that it has given its child right guidance. So the child said to his daddy that he was following in their foot. He is following in their footsteps and he don't want to fall. And he don't want to fall. मुलाला आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं आहे. पण त्याला चालताना ठेचाळायचं नाहीये, पडायचं नाहीये. चालताना ठेचाळायचं नाही, पडायचं नाही. So little child said his daddy to walk a little slow. आणि म्हणून तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणतोय, डॅडी प्लीज वॉक अ लिटिल स्लो. तुम्ही काय चला, हळू चला. आता याच्यामध्ये हळू चला याचा अर्थ काय वडील रस्त्याने चालतायत आणि मुलगा हळू चालायला सांगतोय असं नाहीये. याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्ट वडिलांची त्या मुलाला समजून घ्यायची. बिकॉज his father, his daddy is the role model of this child. आपल्या त्या मुलाचं रोल मॉडेल कोण आहे? हिज डॅडी, त्याचे वडील आहे. आणि त्यामुळे आपल्या वडिलांच्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून चालण्याची त्याची इच्छा आहे. सो चाइल्ड सेड टू हिज डॅडी वॉक अ लिटिल स्लो. टू वॉक अ लिटिल स्लो. हळू चला. फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये आपल्याला तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जो प्रश्न तुम्हाला एक रायमिंग स्कीमचा विचारला जातो बाळांनो, या पहिल्या कडव्यावरून मी तुम्हाला 2 मिनिटात रायमिंग स्कीम कशी काढायची तर ते 1 मिनिटात समजावून सांगते. मग आपण पुढे पोएम कंटिन्यू करूया. बघा, रायमिंग स्कीम याचा अर्थ की त्या स्टँजामध्ये राईम जोडणार म्हणजे राईम जुळणारे शब्द आहेत का बघायचे. बघा, पहिल्या ओळीवर डॅडी, लास्ट वर्ड बघायचा फक्त. लास्ट वर्ड बघा. पहिल्या ओळीवर आहे डॅडी, दुसऱ्या ओळीवर आहे स्मॉल,
तिसऱ्या ओळीवर आहे फुटस्टेप्स आणि चौथ्या ओळीवर आहे फॉल. एकंदरीत आपण हा पॅरेग्राफ बघितला तर सॉरी एकंदरीत आपण हा स्टांजा बघितला त्याच्यामध्ये सेकंड लाईन अँड फोर्थ लाईन these two words are rhyming words. हे दोन रायमिंग वर्ड्स आहेत आणि म्हणून या कवितेची रायमिंग स्कीम सांगताना पहिल्या लाईनीला आपण सपोज ए नाव दिलं तर सेकंडला बी, थर्डला सी आणि फोर्थ लाईन जी आहे फॉल ती सेकंड लाईनला राईम करते. सो रिपीट अगेन बी, रिपीट अगेन बी. सो the rhyming scheme of this poem is A B C B. A B C B. Try to understand. A B C B. This is the rhyming scheme of this poem. Okay, continue. Next stanza. Sometimes your steps are very fast. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Walk a little slower, Daddy, for you are leading me. This line suggests that sometimes the father takes very quick decision. Sometimes the father action. So this small child can't understand this. Can't understand about the की वडिलांच्या विविध परिस्थितीतलं जे वागणं असतं ना बाळांना, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की त्या मुलाला समजत नाही. That's why small little child can't follow his father. मग तो लहान मुलगा आपल्या वडिलांना फॉलो करू शकत नाही. So again he request his daddy, please walk a little slower because I am leading you. You are my role model and I am leading you. मी तुम्हाला लीड करतोय. मी तुम्हाला काय करतोय? लीड करतोय. So please walk a little slower. Sometimes your steps are very fast, Daddy. Sometimes your steps are very fast. Means, Daddy, sometimes you take quick decision and action. Sometimes you take quick decision and action and I am confused. Sometimes they are hard to see. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Walk a little slower, Daddy, for you are leading me. अशा प्रकारे या सेकंड स्टँजामध्ये आपण बघितलं की मुलाला आपल्या वडिलांच्या यशाचं गमक समजत नाही आणि मग तो मुलगा लहान असल्यामुळे विशिष्ट परिस्थितीमध्ये वडिलांचं बदललेलं वागणं त्याच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे ते समजून घेण्यासाठी तो वडिलांना स्लो चालण्याची काय करतो विनंती करतो. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Walk a little slower, Daddy,
for you are leading me. Next one. Next stanza. Someday when I'm all grown up. Someday when I'm all grown up, you are what I want to be. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child. Then I will have a little child who will want to follow me. Who will want to follow me slower? So walk a little slower, Daddy. This line implies that the child does not want, the child does not want to make any mistake while guiding its own child in future. See, it's very important point. This line implies that the child does not want to make any mistake while guiding its own child in future. या स्टँजामध्ये बघा त्या लहान मुलाला काय सांगायचंय म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची मिस्टेक करायची नाहीये. कशामध्ये? He does not want any mistake, make any mistake while guiding its own child in future. जेव्हा भविष्य काळामध्ये तो आपल्या मुलाला गाईड करेल त्यावेळेला त्या गाईड करण्यामध्ये he does not want to make any mistake. So this child follow his father carefully today. So this child want to be follow his father's action very carefully today. That's why the child said that someday when I'm all grown up, someday when he is all grown up, you are what I want to be. You are what I want to be. जेव्हा मुलगा मोठा होईल काही दिवसानंतर when I'm all grown up, जेव्हा मुलगा मोठा होईल किंवा जेव्हा तुम्ही मोठे व्हाल त्यावेळेला आपल्या वडिलांप्रमाणे त्याला योग्य मार्गदर्शन करायला आवडणार. कोणाला? I will have a little child. म्हणजे पुढे भविष्य काळामध्ये जेव्हा मला म्हणजे मुलगा असं म्हणतोय की जेव्हा मला मुलगा होईल त्यावेळेला डॅडी तुमच्याप्रमाणे मला देखील त्याला मार्गदर्शन करायला. So the child does not want to make any mistake. म्हणून मुलाला आताच कोणत्याही प्रकारची मिस्टेक करायची नाहीये. He wants to be follow his daddy very firmly. He wants to be follow his daddy very carefully. Because when someday passed, some days were passed, some day passed, and when the child have grown up, child will have grown up, he want to be guide his little child. He want to be guide his little child. मुलगा मोठा झाल्यानंतर तो पण त्याच्या वडिलांसारखा बाबा झालेला असेल.
आणि ज्याप्रमाणे आपल्या वडिलांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याचप्रमाणे त्याला देखील पुढे आपल्या मुलाला मार्गदर्शन करायचंय. So sometimes when I am all grown up, sometimes when I am all grown up, you are what I want to be, then I will have a little child who will want to follow me. You will want to follow me. Here, the small child would like to follow in his daddy's footsteps. He would like to adopt those qualities. He would like to adopt those qualities from his parents. He would like to adopt those qualities from his daddy. And these qualities, including having a regard for punctuality, working hard. What is the quality of his parents? We know that. Our parents are also punctual, hard worker, honest, confident. And these qualities are achieving this child from his daddy. वडिलांप्रमाणे वागायचा याचा अर्थ काय? की आपल्या वडिलांमध्ये जे गुण आहेत, ज्या क्वालिटीज आहेत, असलेली पंक्च्युअलिटी आहे, कॉन्फिडन्स आहे, ऑनेस्टी आहे, डिसिप्लिन आहे, आणि ह्या गुणांचाच अंगीकार करून तेच गुण पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न हा मुलगा करणार. तेच गुण पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न हा मुलगा करणार आहे. And so this child want to be follow his daddy. So this child want to be follow his daddy. आणि म्हणून मुलाला आपल्या वडिलांचं मार्गदर्शन मिळवायचं आहे किंवा मार्गदर्शन करायचं आहे, मार्गदर्शन घ्यायचं आहे. नेक्स्ट सांगा. And I would want to be lead just right. I would want to be lead just right and know that I was true. And I would want to be lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, or I must follow you. Walk a little slower, Daddy. I must follow you. And I would want to be lead just right. I would want to be lead just right and know that I was true. Know that I was true. This line implies that the action of the father are not noticed or understood by the child. This line implies that I would want to be lead just right. I would want to be lead just right. Means the child does not want to make any mistake. He wants to be lead just right and know that he was true. He was true. So walk a little slower, Daddy. Walk a little slower, Daddy, or I must follow you. Or I must follow you.
बघा, प्रत्येक मूल आपल्या वडिलांकडून काहीतरी शिकवण घेत असतं आणि ते आपण बघितलं की ते पुढच्या पिढीकडे ते गुण काय होतात, संक्रमित होतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जातात. आणि जर का मुलाने आपल्या वडिलांची जी शैली आहे, आपल्या वडिलांचे जे क्वालिटीज आहेत, वडिलांचे जे गुण आहेत, ते जर अगदी बरोबर आत्मसात केले, आय वुड वॉन्ट टू बी लीड जस्ट राईट. लीड जस्ट राईट. लीड जस्ट राईट म्हणजे ते गुण जर त्याने बरोबर आत्मसात केले, आय नो दॅट आय वॉज ट्रू, तर पुढच्या पिढीला सक्षम बनवण्यासाठी तो मुलगा सुद्धा सक्षम असेल. त्याच्या पुढच्या पिढीला सक्षम बनवण्यासाठी तो मुलगा सुद्धा काय असेल, सक्षम असेल. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. So walk a little slower, Daddy, for I must follow you. So this child requested to his daddy, please, requested his daddy to walk a little slower. To walk a little slower because I must follow you. I want to be your guidance. I want to be your guidance. I must follow you. I would like to adopt your qualities. I would like to adopt your qualities. I would like to adopt your everyone qualities, working hard, means honesty, confidently. All qualities I would like to adopt it. मला तुमचे घ्यायचे. So I would like to follow in your footsteps. तुमच्या पावलावर पाऊल टाकून मला चालायचंय. तुमच्या पावलावर पाऊल टाकून मला चालायचंय. So Daddy, walk a little slower. So Daddy, walk a little slower. म्हणून डॅडी, तुम्ही काय करा, हळू चाला. याचा अर्थ तुमची प्रत्येक कृती मला समजून घेता आली पाहिजे. तुमची प्रत्येक कृती मला समजून घेता आली पाहिजे. वॉक अ लिटिल स्लोवर. डॅडी, तुम्ही काय करा, हळू चला. Because he wants to be sure that it has given its child right guidance. If his small child this small child adopt his father's quality, he was sure that he is sure that it has given its child to right guidance. It has given its child to right guidance. म्हणजे जर मुलाने आपल्या वडिलांचे सगळे गुण जर व्यवस्थित आत्मसात केले, तर त्याला खात्री आहे, ही मेक शुअर दॅट, त्याला खात्री आहे, इट हॅज गिव्हन इट्स चाइल्ड टू राईट गायडन्स. इट हॅज गिव्हन इट्स चाइल्ड टू राईट गायडन्स. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीकडे सुद्धा ते तो काय करेल, तशाच प्रकारचा गायडन्स त्या ठिकाणी संक्रमित करणार आहे. आणि सो this child requested to his daddy, his father, to walk a little slower. Daddy, to walk a little slower. हा, पुन्हा एकदा आपण ही कविता रीड करणार आहोत. पुन्हा एकदा कविता मी नेक्स्ट सेकंड टाइम रीड करते. प्लीज लिसन केअरफुली.
Walk a little slower, daddy, said a little child so small. Walk a little slower, daddy, walk a little slower, daddy, said a child so small. Said a little child so small. I am falling in your footsteps, I am falling in your footsteps, and I don't want to fall, and I don't want to fall. Sometimes your footsteps are very fast, sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see, sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, walk a little slower, daddy, for you are leading me, for you are leading me. Someday when I'm all grown up, someday when I'm all grown up, you are what I want to be. You are what I want to be. When I will have a little child, then I will have a little child who will want to follow me, who will want to follow me. And I would want to be led just right, I would want to be led just right, and know that I was true, and know that I was true. So walk a little slower, daddy, walk a little slower, daddy, for I must follow you, for I must follow you, for I must follow you. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण आपल्या वडिलांचे अनुकरण करतो आणि तेच अनुकरण आपण पुढच्या पिढीकडे संक्रमित करत असतो. जर आपले वडील आपले रोल मॉडेल असतील, आपल्या वडिलांचं जर आपण चांगल्या पद्धतीने अनुकरण केलं असेल, चांगल्या गुणांचं अनुकरण केलं असेल, तर पुढच्या पिढीला आपण नक्कीच चांगला वारसा देऊ शकतो, हेच या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे या कवितेच्या माध्यमातून मी आपल्याला एक सांगू इच्छिते. जीवनामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती आपल्यासमोर आपल्या काही व्यक्ती रोल मॉडेल असतात, म्हणजे काही व्यक्तींचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे असतो. त्यामध्ये मग आपले आई वडील असतील, कदाचित आपल्याला आवडणारे एखादे शिक्षक असतील, कदाचित समाजातील आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींपैकी एखादा व्यक्ती असेल, कदाचित आपल्या नातेवाईकांपैकी एखादा व्यक्ती असेल, की जो आदर्श आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीज आहे, त्या व्यक्तीला पण आपण रोल मॉडेल म्हणून ठेवतो आणि ठेवायलाच हवं. आणि त्याप्रमाणे तशा पद्धतीचे गुण आपल्यामध्ये निर्माण करून ते पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करण्याची सर्वात मोठी जबाबदारी विद्यार्थी मित्रांनो आपल्यावर आहे. आणि त्यामुळे कवितेमधून फक्त आपल्याला एक बोध घ्यायचा आहे की चांगल्या गुणांची देवाणघेवाण होणं हे अतिशय मस्त आहे. आणि जर ही देवाणघेवाण झाली तर आपण आपल्या पुढच्या पिढी सुद्धा आदर्शप्रद बनवू शकतो. हा एक महत्वाचा लेसन आपल्याला या पोएम मधून मिळतो. या पोएम मध्ये एक छोटासा मुलगा वडिलांना रोल मॉडेल ठेवून वडिलांच्या सर्व क्वालिटीज अडॉप्ट करू इच्छितो, त्या क्वालिटीज प्रमाणे वागू इच्छितो, आपल्या वडिलांना फॉलो करतोय. आपल्या वडिलांना तो काय करतो? फॉलो करतोय. कारण का? बिकॉज he wants to make sure that it has given its child to right guidance. कारण त्याच्या मुलाला पण त्याला पुढे तशाच प्रकारचा राईट गायडन्स द्यायचा. म्हणजेच काय? तर चांगल्या गुणांचं संक्रमण या ठिकाणी होणार. सो आपण सुद्धा अशाच प्रकारे चांगल्या गुणांचा आदर्श घेऊन पुढे आपण काय केले पाहिजे? तेच गुण वारसा हक्काने संक्रमित केले पाहिजे. ओके, लेट्स सी some margin questions on this poem. Okay, continue. Margin question. First question: what would happen
What would happen if the child tried to walk fast and why? प्रश्न नीट ऐका. What would happen? What would happen if the child tried to walk fast and why? काय घडेल? The child tried to walk fast. त्याने अतिशय जलद गतीने जे धावण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ काय होईल आणि काय घडेल आणि का? If the child tried to walk fast, answer बघा. If the child tried to walk fast, he will not be able to properly understand the action. He will not be able to properly understand the action, thoughts, etc. etc. means other qualities of his father, and he will fail to achieve success in life. Okay, you understand? If the child walk fast, try to walk fast. जर एखाद्या मुलाने जलद गतीने धावण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ आपल्या वडिलांच्या गुणाकडे दुर्लक्ष केलं. आपल्या वडिलांच्या चांगल्या गुणाकडे काय केलं? दुर्लक्ष केलं. If the child tried to walk fast, he will not be able to properly understand the action, thoughts of his father. तो आपल्या वडिलांचे गुण आत्मसात करू शकणार नाही. जर तुम्ही वर्गामध्ये बसून शिकवण्याकडे दुर्लक्ष केलं, you will not able to understand the lesson. You will not able to understand this teaching. तुम्हाला ते समजणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? We must pay attention in proper time, in proper work. We must pay attention in proper time, in proper work. आपण योग्य वेळी योग्य कामावर आपलं लक्ष असलंच पाहिजे. Okay, see this question. If the child tried to walk fast, जर मुलगा जलद गतीने चालत राहिला, he will not be able to properly understand the action of his father. आपल्या वडिलांच्या कुठल्याही गोष्टी तो समजून घेऊ शकणार नाही. That's why काय होईल? He will fail to achieve success in life. He will fail to achieve success in life. He will fail to achieve the qualities of his father. So he will fail to success in life. आपल्या वडिलांचे क्वालिटीज नाही घेऊ शकला तर तो वडील पुढे आयुष्यामध्ये काय होईल? नक्कीच सक्सेस होणार नाही, म्हणजेच अपयशी होईल. नेक्स्ट क्वेश्चन. Does the word walk refer only to the act of walking? Does the word walk refer only to the act of walking? And what does the poet actually mean to say? In this poem, the word walk refer only for the act of walking. या कवितेमध्ये वॉक हा शब्द फक्त चालण्यासाठी आलाय का? What does the poet actually means to say? What does the poet actually mean to say? कवीला नेमकं त्यातून काय म्हणायचंय? Very good question. Very good question. Very nice. Let's see answer of this question. The word walk does not refer to only the act of walking. Exactly. All of you understand? The word walk does not refer to only the act of walking. The poet uses the word walk to refer to the actions, decisions, and way of living of a person.
दॅट्स कॉल्ड वॉकिंग. बघा या कवितेमध्ये वॉक हा शब्द फक्त चालण्याच्या कृतीसाठी वापरलेला नाहीये. द पोएट युजेस दिस वर्ड. कवीने त्याचा यूज केलाय कशासाठी? टू रेफर टू द ऍक्शन, डिसिजन अँड वे ऑफ लिव्हिंग ऑफ ए पर्सन. दॅट्स कॉल्ड वॉकिंग. बघा एक थोडस छोटस उदाहरण मला सुचलं आता म्हणून तुम्हाला द्यावंसं वाटतं. आपण एक कधीतरी बघा आपण साधारणपणे अचानक कोणी भेटलं तर आपण म्हणतो काय कसं काय चाललंय असा प्रश्न विचारतो बघा. मला आता सुचलं म्हणून तुम्हाला सांगते. कसं काय चाललंय असं आपण विचारतो बाळा. कसं काय चाललंय म्हणजे कोण कुठे चाललंय, कोण कुठे चालतंय अशा अर्थाने विचारतो का आपण? नाही. आपल्या विचारण्यामागचा उद्देश कसा आहे? कसं काय चाललंय म्हणजे तुमचं एकंदरीत लाईफ कसं चाललंय? सुखी आहात, दुःखी आहात, काही प्रॉब्लेम आहे का सगळं चांगलं आहे, एकंदरीत काय परिस्थिती आहे? म्हणजे बघा ऑल लिव्हिंग ऑफ अ पर्सन म्हणजे त्या व्यक्तीचं सगळं आपल्याला त्या एका वाक्यामध्ये विचारायचं असतं. सहज म्हणतो आपण कसं काय चाललंय, पण कसं काय चाललंय याचा अर्थ काय आपण कुठे चालताय किंवा वॉकिंग ऍक्शनने विचारतो का तसा वाक्य? नाही विचारत. दॅट्स लाईक. त्याप्रमाणेच या कवितेमध्ये आहे बघा. So the word walk does not refer only act of walking. या प्रश्नांच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला कविता समजून घ्यायची. The word walk does not refer to only the act of walking. The poet uses the word walk to refer to the action, decision and way of living of a person. हा वॉक शब्द या कवितेमध्ये कशासाठी वापरला गेलेला आहे तर ऍक्शन, कृती, डिसिजन, निर्णय क्षमता अँड वे ऑफ लिव्हिंग ऑफ पर्सन म्हणजे त्यांचे जीवन जगण्याची पद्धत. हे सगळं कोणत्या शब्दामधून घेतलंय? फक्त वॉक. इन दिस वे, by this margin question, again explain the words meaning of walk. Next question. What do the footsteps of the father refer to? What do the footsteps of the father refer to? What do the footsteps of the father refer to? आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून नेमकं काय करणार आहे तो? काय करणार आहे ते मुलं? बघा. नेक्स्ट. The answer of this question. The footsteps of the father refer to the example set by the father. Footsteps of the father refer to the examples set by the father and his child or the next generation has to follow this example. See, the footsteps of the father refer to the example. Refer to the example. एक उदाहरण दिलंय त्यांनी. Set by the father by the way, the leads of his life so that the child can follow. The child want to be follow his father's action. The child want to be follow his father's action like footsteps. And so the footstep of father refer as an example. फक्त एक उदाहरण म्हणून त्यांनी फुटस्टेप्स दिले. फुटस्टेप्स म्हणजे पाऊल कोण? आपलं पाऊल. परंतु पावलांचं उदाहरण काय? की वडील पुढे चालतायत आणि मुलगा मागे धावतोय असं नाही. The child wants to achieve the qualities of his father. मुलाला आपल्या वडिलांचे गुण आत्मसात करायचे. So he wants to be follow his footsteps.
म्हणून आपल्या वडिलांचे फुटस्टेप्स तो फॉलो करतोय, याचा अर्थ वडिलांना तो एक काय करतोय, वडिलांच्या प्रत्येक गुणांना तो फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. Because a child to the next generation has to follow this example. कारण हेच उदाहरण त्याच्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होणार, हेच उदाहरण त्याच्या पुढच्या पिढीमध्ये त्याला जाणवणार आहे, त्याला तेच करायचंय. नेक्स्ट मार्जिन क्वेश्चन. What qualities of your parents, elders, would you like to adopt? Very good question for you. तुमच्यासाठी अतिशय सुंदर प्रश्न आहे बघा. What qualities of your parents, elders, would you like to adopt? तुमच्या आईवडिलांमधले, पालकांमधले किंवा मोठ्यांमधले कोणते गुण तुम्हाला घ्यावेसे वाटते, कोणत्या क्वालिटीज यू लाईक टू बी अडॉप्ट? दिस इज अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. ऍक्च्युअली प्रत्येकाचा रिस्पॉन्स कदाचित त्याला वेगळा असेल. हियर सी आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आय वुड लाईक टू अडॉप्ट माय ग्रँडफादर्स क्वालिटी. आता इथे जे उत्तर दिलंय मी की ग्रँडफादर्स क्वालिटी. He is very old but continuously keeps himself busy. He is very old but continuously keeps himself busy. He likes to read books. He is a practical man. My father is also an honest person. He is confident and treating everyone equally. If I adopt all these qualities, they will definitely help me in achieving the success. Okay. If I adopt these qualities, जर मी हे गुण अडॉप्ट केले म्हणजे घेण्याचा प्रयत्न केला, they will be definitely help me. They will be definitely help me in achieving the success. Which qualities? Which qualities? He would like to be adopt his grandfather's quality. Which qualities? He is very old but continuously keeps himself busy. Means work harder. First quality is work harder. He likes to be read books. Reading books. These are the best quality. He is a practical man. He is a firm in always any decision. Then I also want to be adopt my father's qualities. Which? He is an honest person. He is an honest person. He is confident. And most important thing is, he is treating everyone equally. Most important thing. We also always adopt these qualities. आपण सुद्धा या क्वालिटीज घेतल्याच पाहिजे. Everyone treated equally. Everyone treated equally. कोणते गुण आहे त्यांच्या वडिलांना? आजोबांमध्ये कोणते गुण आहे? हार्ड वर्कर आहे, नेहमी बिझी असतात, त्यांना पुस्तक वाचण्याची आवड आहे, अतिशय प्रॅक्टिकल आहेत ते. आणि वडील कसे आहेत? ऑनेस्ट, प्रामाणिक, कॉन्फिडंट आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रीटेड एव्हरीवन इक्वली. सर्वांना ते काय करतात? सारखंच ट्रीट करतायत, सर्वांना सारखं समजतात. आणि सो आय वॉन्ट टू बी अडॉप्ट दिस क्वालिटी. आणि म्हणून मला हे गुण अडॉप्ट करायचे वाटतात, बिकॉज दे विल डेफिनेटली हेल्प मी in achieving the success. They will definitely help me in
अचिव्हिंग द सक्सेस. ते नक्कीच मला जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी काय करतील, मदत करतील. अशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून हे सर्व गुण आपणही आपल्यात आत्मसात करूया आणि पुढच्या पिढीकडे ते नक्कीच काय करूया, संक्रमित करूया. आय होप you all of you understand this poem. If any doubt, please ask me